कोंढण मी का नाव दिलं तर सराफाकडे गेलं तर काय आठवणी करणं होणं वगैरे हे सराफ डबीतलं वगैरे देतो, पण हिरा हा कोंढणात ठेवला. आठवणी आहेत त्या मौल्यवान आठवणी त्या कोंढणामध्ये. सन्माननीय व्यासपीठ उपस्थित भावांनो आणि बहिणींनो, मी पुस्तक का लिहिलं, पुस्तकाची प्रेरणा काय, तर ह्या मम्मी सर्वजण मम्मी म्हणतात माझ्या पत्नीला, तर तिच्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमामध्ये मी तिच्या हृदयस्पर्शी काय आठवणी सांगितल्या त्या ऐकून माझी मुलं आणि सोना म्हणाले, पापा हे सगळं कागदावर द्या आणि पुस्तकाचं तयार होईल आणि ते तुमच्या नवरीच्या कार्यक्रमामध्ये आपण त्याचं प्रकाशन करू. लिहितो स्वातंत्र्याच्या आदल्या दशकामध्ये 1936चा माझा जन्म ग्रामीण विभागातील एका खेड्यात. आम्ही 8 भावंड, वडील शिंपी. मी वयाचा 10 वर्ष असताना माझी आई वारली. मला शिकायचं होतं. मग कोल्हापूरची वाट तुळत कोल्हापूर गाठली. कोल्हापूरमध्ये मिशनऱ्यांचं स्कूल कॅम्पसमध्ये गेलो. तिथे त्याला मला प्रवेश मिळाला. तिथं सगळं नव्हतं, अगदी कपडे सुद्धा नव्हतं. 7वी येतात पास झालो. व्यवस्थित चांगल्या मार्काने पास झालो. कोणीचे वर्गातून करू. चांगल्या मार्काने पास झाल्यानंतर वडिलांना पोस्ट कार्ड पाठवलं. नंतर 11वीची परीक्षा पूर्वीची बोर्डाची ती चांगल्या मार्काने पास झाली. मला कॉलेजला जायचं आणि हॉस्टेलचा विषय संपला. मग राहणार कुठं, खाणार काय आणि कॉलेजला तर जाणार. गोखले कॉलेज सकाळी मॉर्निंग सुरू होतं, तिथं प्रवेश घेतला. आता राहणार तर जाणार काय. मग राजर्षी शाहूने कोल्हापूरमध्ये जातीने आहे, मुस्लिम बोर्डिंग, शाहू बोर्डिंग, सरस्वती बोर्डिंग अशा तऱ्हेची बोर्डिंग उभारली होती. त्यामुळं ग्रामीण विभागातले मुलांचे जत्तेचे जत्ते कोल्हापूरमध्ये येऊन शिक्षणाच्या प्रवाहामध्ये पुढे गेले. त्या मग मी गोखले कॉलेजमध्ये गडलीचे 4 मुलं होते, त्यांच्याशी मी माझे व्यथा सांगितली. आणि मग म्हणाले, आमच्या शाहू बोर्डिंगमध्ये जाणार, तू ये ना गेस्ट म्हणून राहा आमच्याकडे. आणि मेस्ट बघू आपण, तू ये तिथं. तू तिथं गेल्यानंतर आणि कॉलेज सुटल्यानंतर दिवसभर कॉलेजमध्ये आपलं वाचन, नोटिंग करणं, वही भरणं हे सगळं सुरू होतं. म्हणून आता यांच्याकडे मुलांच्याकडे राहायचं त्या दिवशी काय एका दुकानात काम आहे. ते दुकानदार काय पैसे काय दे, वेगळ्या डोक्याला साबण तेल तर पाहिजे, काय मिळालं. मग एका सदस्याने मला एका प्राथमिक शाळेत, खाजगी प्राथमिक शाळा शिक्षकाचं काम दिलं. अरे मला विचारलं किती पगार पाहिजे. माझा खानावर भागवले एवढा, तेवढं झालं. खानावर काय 25-30 रुपये होती त्या काळामध्ये. 1958 दशकाने या गोष्टी सांगतोय. खानावर झाले. मग मुलांना आव्हान माझे काय झालं, पाजून राहण्याचे काय सोय मग राहण्यासाठी. नंतर काय 58 सालामध्ये विद्युत मंडळामध्ये मला नोकरी मिळाली. 100 रुपयाच्या आसपास पगार. मग काय विचारच नका, खरं चांगलं व्यवस्थित होतं. मग म्हणलं स्वतंत्र एकट्याची खोली न घेता एखादा पार्टनर बघा. पार्टनर मिळाला गोखले कॉलेजमधला. म्हटला ये माझ्याकडे म्हणाला आणि आपण दोघंजण भाडं निवडणं देऊ. आणि तो ग्रंथ काय मला वाचनाचं निर्णय वाचणार असणार. मी काहीतरी जाणार कॉलेजचं तरी वाचत. पण त्याला नाटक सिनेमाचं वेळ. तो म्हणाला माझ्याबरोबर माझा किस्सा करत पैसे आहे, नाटक सिनेमाचं नाव त्याच्याबरोबर. आणि तो पण चांगला रंगलेला माणूस. मला म्हणाला थोड्या म्हणाला केशवराव नाट्यगृहाच्या पलीकडच्या बाजूला एक कलामंच आहे, आपण जायचं. ते मिशनरांनी मला दिलेली काय, मी काय वगैरे बांधून आणि रोगात प्रवेश केला.
तर तिथं एका नाटकाची तालीम नाट्यमंडळ होतं ते, तर डायरेक्टर एका नाटकाची तालीम करू ती समजावून सांगत मला तर सगळा नाव नटनट्या आणि नर्तकी आणि ते सगळं बघून म्हणजे मला ते फार फार छान वाटतं. डायरेक्टरला वाटलं एक पात्र मिळालं, एक नायक मिळाला आपल्याला अण्णा नाटकामध्ये कामं करायला सुरुवात झाली. मग काय नायकाची भूमिका नाटक म्हटल्यानंतर काय नाटकातल्या पोहरी इकडं तिकडं सगळं माझा किस्सा करा पैसे असल्यामुळे उजळून नाटकामध्ये हिरोचं काम आणि त्या नाटकातल्या मध्ये काय विचार होता त्यांच्याबरोबर तर सगळं पैशाची उजळण सिनेमा आहे ते सगळं सुरू. आणि मग हा सगळा जो प्रकार हा जो पराक्रम माझी मोठी बहीण इस्लामपूरला मिसेस कॅम्पनमध्ये राहत होती. ती आधीच नवरा बायको त्याने माझी कानवडची सुरू केली, प्रश्नाची संगती आणि नाटकातले कुणीबरोबर लग्न करणार. तिच्या प्रश्नाकडे तेव्हा काय त्यांनी जे बोलले ते मला माझ्याकडे उत्तरच नव्हतं. मग काय आहे मिशनरीने बांधलेले बंगले इतर मिशनरीच्या लोकांचं जे आता संस्था सांभाळतात त्यातल्या अधिकारातल्या मुली त्याने बघून ठेवलेल्या लग्न करून देतो सगळं करतो असं सगळं त्यांचं बोलणं झालं. बा मी म्हटलं साहित्य वर्तुळाला आवडणारा माणूस मला हे असलं काही कोणाच्या गुन्हा माहिती नाही. मी सांगतोय माझ्या मुलगी बघा अशी मुलगी ग्रामीण भागातली पाहिजे, शरीर शास्त्रत्व असावं, कमी शिकलेले असावे, मुलींच्या पालकाकडनं एकही पैसा घ्यायचा नाही, लग्न तुम्ही तुमच्या खर्चात करायचं. मी कर्ज काढून काय तुमच्या भाषेने करणार, तुम्हाला कसं लग्न करायचे का 29 त्यांनी एक मुलगी लागली 32 म्हणजे मला तर ते त्या मुलीला बाप शरीर शास्त्र माझ्या फ्रेममध्ये बसवलं फ्रेममध्ये मन बसत आहे म्हटलं आईला चालते म्हणलं मला तर कुठं आहे ते बाया तिथं इस्लामपूरमध्ये त्यांच्या त्या मिशनरीमध्ये ते बाई शिक्षकाचं काम करत म्हणजे बायकांना शिकवायचं काम करत होते. चांगली गोष्ट आहे. झालं 29 मे 1963ला चर्चमध्ये लग्न झालं. लग्न झाल्यानंतर हिरो कसा पोरीच्या बरोबर तुझं आमच्या बहिणीने सगळं तिला सांगितलं. मग तिचं थोडासा गैरसमज लग्न झाल्यावर तिला नाट्य क्लबमध्ये घेऊन गेलो, ओळख करून दिली. ओळख करून दिली मला लग्न झाल्यानंतर पार्टी दिली त्यांना आणि नाटकाचा कायम राम तिकडं फिरवलं येईल. मग घर शोधायला पाहिजे आता मायालेकींना घर कोल्हापुरात राहायला पाहिजे. मग घर शोधायला गेल्यानंतर जात आणि धर्म आड कुठं मिळालं घर काय मिळाल्यानंतर मग माझी पत्नी मला म्हणायची अहो विडवा असं काय नाही, सर मला म्हणायचे. सर म्हणाले मला शिकून शिक्षिका व्हायचं होतं. व्हेरी गुड म्हटलं. मे मध्ये लग्न झालं जूनला तर शाळा आणि महाविद्यालय कॉलेजमध्ये मला प्रवेश घेऊन तिथं तिला अभ्यासात मला थोडी मदत करा आहे म्हटलं चला. आणि मग जून आता 64-65 2 वर्षाचा केसेस चांगल्या मार्कांनी पास झाले. मी 28 फेब्रुवारी 1964ला मुलगा दिलेली. आणि आता राहण्याचे सासूबाई आईच माझी मामी मुळवा सांभाळायला तर म्हणून पास झाल्यानंतर मग म्हटलं ती म्हणाली फक्त खाजगी नव्हती कशाला. मग ती म्हणाली मला शिकायचं. ठीक आहे तुझी 11वीची परीक्षा मला जरा अभ्यासात मदत करा जरूर करू म्हटलं. आणि विक्रम हायस्कूलमध्ये माझी ओळख होती. विक्रम हायस्कूलमधून भाव पडला 11वीचा अभ्यासात मला मदत करताना म्हटलं. आणि 11वीची परीक्षा बोर्डाची चांगल्या मार्कानं काढली. आता म्हणजे कुठेतरी काय नोकरी काय नोकरी. ऑगस्टमध्ये म्युनिसिपल स्कूल बोर्डची जाहिरात आली 60 लाख वरती. ऑगस्टमध्ये जाहीर झाल्यानंतर अर्ज केला झालं इंटरव्ह्यू आणि मेरिटमध्ये सिलेक्शन झालं. सप्टेंबर 1966ला नोकरी तिला शिक्षकाची नोकरीची ऑर्डर आली. त्या हजर झाले.
9 नंबरची शाळा राजापुरीने तिथं हजर झाली, काम केलं. आणि हिला सगळे बोलायचे शिकवायचे असल्यामुळं तिला 4थीच्या मुलीच्या वर्गातल्या कुठेतरी परीक्षा असते त्यात नाव वगैरे मिळवलं. तिथे 1 वर्ष काम केलं. परत तिचं काम तिथलं चांगलं झालं. तर भाऊसाहेब जगदाळे विद्यालयामध्ये तिची बदली झाली, वडवाडी आणि झोपडपट्टी. तिला सवय तो शिकायला संधी घेऊन सगळ्या झोपडपट्टीनं फिरवले आणि शाळेची पटसंख्या वाढली. पटसंख्या वाढवल्यामुळे शाळेचा रिपोर्ट गेला, चांगले आहे बा. लगेच तिला ते उचलले. तिथल्या तिथं काम वगैरे बघून तिथल्या नगरसेवकांना तिचा सत्कार वगैरे गेला. पण लगेच ऑफिसनं तिची नोंद घेऊन ते सदर संत गाडगेबाबाच्या म्हणजे तिथेही तिने तेच काम केलं. असं तिनं हे सगळं जिथं जाईल तिथं काम केलं. लोकसंमेलन, सामाजिक विचार सगळे मांडायचं, चाकोरी बाहेरचं शिक्षण, सगळ्या गोष्टीवरती अतिशय प्रवीण झाले. घरी यायची, मला सरायचा आमचं झालं तमचं, सगळ्या गोष्टीची चर्चा व्हायची. आनंद. मी पण तिकडं कामगारांना म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम होती ती कामगारांना शिकवायचं, मी काम करायचं. त्यातही मला वेगळं अनुदान पगाराशिवाय मिळायचं, लोकांना डेव्हलपमेंट क्लासेस चालवायचं, सगळं माझं तिकडं सुरू होत होतं. मग हे म्हणाले सर आता काय करायचं, चांगली गोष्ट आहे म्हणतो करा. त्यानंतर तिथे संत गाडगेबाबामध्ये पण तेच काम केलं. तर सांगायचा खरं 1932 हा घरच आता माझं घर बांधाय आपण कसं काढूया, 72 झाले आणि घर बांधलं. घर बांधलं घर मोठं होतं, त्यात कर्ज काढलं. 73ला आंतरराष्ट्रीय भाऊसाहेब गांडेकरांच्या शाळेतले शिक्षक आले, घर शोधलं. गावात खादीचे कपडे, घरात काय पाच्या नव्हत्या, घरात काय फारसे सोयी नव्हत्या. त्याला ते आले आणि घर त्यांनी पसंत केलं, भाडं ठरलं. म्हणलं नाही, त्यांच्या अंगावर खादीचे कपडे होते. हो म्हटलं आता ठीक आहे, आनंद झाली. आणि मग ते दोघं डोळाला आले त्यांनी एवढा जे जिव्हाळा निर्माण केला. आपली मुलं त्यांना मामी वगैरे सगळं म्हणायला लागले, सगळं त्यांनी जो जिव्हाळा निर्माण केला तो आज अटक काय आणि ते आधी कुटुंबाला आम्ही काय वेगळं मानलंच नाही. आता लवकेचं कुठं आहे ते सगळ्या वेगळं मानलं. सांगायचं तर 1963 ते 73 या कालखंडामधला बरंच खर्च. पण मी थोडक्यात सांगतोय, 10 वर्षामध्ये 4 अपत्य झाले. मोठा मुलगा 64, तो सिव्हिल इंजिनियर झाला, शासकीय सेवेमधून आता रिटायर आहे. त्याची बायको लागल्यानंतर SPC वगैरे काय ते परीक्षा पास झाले आणि आधी कलेक्टर. 2 वर्षाचा तो इंजिनियर आहे आणि आजही तो कुठेतरी कन्स्ट्रक्शन मध्ये काम करतोय. तिसरी मुलगी जी होती ती BCom झाली, सोलापूरला लग्न दिला, ती आहे. तिसरा मुलगा अजित डॉक्टर, ऑर्थोपेडिक सर्जन, त्याची बायको ही स्त्रीरोग तज्ञ. ह्या दोघांनी पेटवडगावमध्ये आमचं उभा केलं. एवढी सगळी 10 वर्षामध्ये प्रगती झाली. आणि हे आमच्या कुटुंबाची प्रगती सगळ्यांना आदर्श अशी वाटत होती. नंतर मग आता ही सप्टेंबर 1997ला सेवानिवृत्त झाली. सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला आम्ही हजर होतो. तर एवढं जोरदार तिचा गौरव करणारी भाषणं इतक्या लोकांची झाली. तिची सहअध्यायी आणि ऑफिसची सुद्धा सगळी बरीचशीच मंडळी होती. जोरदार तिनं उत्तर दिलं. आणि त्यातले महत्वाचे 2 वाक्य मी सांगतो. ती म्हणाली की आवडे मला सर म्हणायचे, आवडे सर मला कधी पत्नी बायको न म्हणता जीवनसाथी समजले. त्याचे पुढे म्हणाले, आवडे सारे माझे नवरा नव्हे बाप होते. आणि बाप जसं मुलीचे थोडं कौतुक करतो, मुलीला फुलासारखं जपतो, तसं या माझ्या बापानं मला आयुष्यभर फुलासारखं जपलं. फुलासारखं जपलं. मी भाग्यवान नव्हे का? ही जी 2 वाक्य आहेत ती माझ्या मनपटलावर, अंतःकरणावर कोरली गेली आणि ती पुस्तकात मी अधोरेखित केलेली आहे.
तेव्हा हे पुस्तक अशा तऱ्हेने तर हे पुस्तक सर्वांच्यासाठी लोकांना तुमच्यासाठी मोफत विनामूल्य देणार आणि या माझ्या जीवनसाथीच्या माझ्या सखीच्या ज्या आठवणी हृदयस्पर्शी आठवणी आहेत त्या पुस्तकाचे स्मृती जपायला म्हणून तिला एक छोटं पुस्तकाचं दप्तर केलेलं आहे. तेव्हा या माझ्या सखीच्या ज्या काय आठवणी आहेत हृदयस्पर्शी आठवणी आहेत त्या ह्या त्या आठवणीचं गाठोडं उदासी बघून मी जगत आहे एवढं बोलतो. धन्यवाद.